वजनाला अगदी हलके फुलके भरपूर पदर सुटलेले आणि पाकात ठेवून सुद्धा खुसखुशीत राहणारे असे चिरोटे आज आपण बनवणार आहोत। बऱ्याच वेळी काय होतं, पाक कच्चा राहतो किंवा मग पाक पुढे जातो आणि त्यामुळे चिरोटे व्यवस्थित पाक शोषत नाही। तर त्यासाठी अगदी छोटे छोटे टिप्स आज आपण पाहणार आहोत। तर त्यासाठी सर्व साहित्य एखाद्या वाटीने मोजून घ्यायचं, म्हणजे प्रमाण अजिबात चुकत नाही। तर इथे मी या वाटीने बरोबर 2 वाटी मैदा घेतला। गोडाचा पदार्थ आहे, पण यामध्ये चिमूटभर मीठ घालायचं म्हणजे त्याची चव अजून वाढते। आपण इथे 2 वाटी मैदा घेतलाय, त्यासाठी पाव वाटी तूप घ्यायचं। चिरोट्यांचं आवरण फार कुरकुरीत हवं असेल तर तूप गरम करायचं, किंवा मग छान अशा खुसखुशीत चिरोट्या हव्या असतील तर हे तूप असं रूम टेम्परेचरचंच वापरायचं। तर इथे मी रूम टेम्परेचरचंच तूप वापरलंय। आता या मैद्याच्या प्रत्येक कणाला हे तूप चोळायचं, म्हणजे चिरोटी आतपर्यंत अगदी व्यवस्थित खुसखुशीत बनते। साधारण 4 मिनिटे तरी हे सर्व तूप या मैद्याला चोळलेलं आहे आणि आता बघा याची मूठ अशी अगदी सहज वळते। या अगदी छोट्या छोट्या गोष्टी आहेत, पण त्या फॉलो केल्या तर आपली रेसिपी अगदी परफेक्ट बनते। आता यामध्ये थोडं थोडं पाणी घालून पीठ मळायचं। तर आपल्याला फार मऊसर किंवा सैल पीठ नको आहे, शक्य तेवढं घट्ट पीठ मळायचं, म्हणजे पुढे पोळी लाटायला सुद्धा सोपं जातं। आणि यामध्ये पाणी घालताना सुद्धा एकाच वेळी न घालता अगदी थोडं थोडं पाणी घालायचं, म्हणजे पाण्याचं प्रमाण चुकत नाही। तर असं हे मऊसूत पीठ मळलंय, पण हे पीठ मात्र अजिबात सैल किंवा पातळ वगैरे झालेलं नाही। आता यावर झाकण ठेवायचं आणि साधारण 10 मिनिटे मुरू द्यायचं। आता आपल्याला जो साठा लागणार आहे त्यासाठी इथे मी 2 चमचे तूप घेतलंय। 2 चमचे तुपासाठी 3 चमचे भरून कॉर्नफ्लॉवर घेतलाय। आपल्याकडे जर कॉर्नफ्लॉवर नसेल तर मैदा किंवा तांदळाचं पीठ सुद्धा घेऊ शकता। सुरुवातीला बघा याचं टेक्स्चर असं दिसतंय, पण शक्य तेवढं फेटायचं, म्हणजे हे अगदी छान हलकं फुलकं होतं आणि एकजीव होतं। तर असा हा आपला साठा सुद्धा तयार आहे। आता आपण पाक बनवून घेऊ। तर चिरोट्यांसाठी 1 तारी पाक बनवायचा। एवढ्या साहित्यासाठी बरोबर 1 वाटी साखर घ्यायची। आता यामध्ये अर्धी वाटी पाणी घालायचं आणि सुरुवातीला गॅस मोठा करायचा, म्हणजे ही साखर अगदी पटकन वितळली जाते। हे साखर पाणी वितळलं की छानपैकी असं पातळ मिश्रण तयार होतं। गॅस आपला मोठाच आहे। एखादा मिनिटभर या पाण्याला उकळी येऊ द्यायची आणि नंतर मात्र गॅस अगदी बारीक करायचा। तर सुरुवातीपासून 3 ते 4 मिनिटे झालेली आहेत। आता हा पाक एकदा मी चेक करते। तर हे बघा पाहूनच समजते पाक अगदी पातळ आहे। तर हा पाक एखाद्या प्लेटमध्ये घ्यायचा, थंड झाला की हाताने असा चेक करायचा। तर हे बघा याला अजून चिकटपणा सुद्धा आलेला नाही आणि याची तार सुद्धा बनत नाही। अजून साधारण 3 ते 4 मिनिटे हे उकळू दिलंय। आता बघा हा शेवटचा जो थेंब आहे त्याला हलकीशी तार येते। गॅस आपला लहानच आहे आणि आपल्याला बघा असा 1 तारीच पाक हवाय। आता मात्र गॅस लगेच बंद करायचा आणि यामध्ये अर्धा चमचा भरून लिंबाचा रस घालायचा, म्हणजे नंतर पाक थंड झाल्यावर याची पुन्हा साखर बनत नाही। आता या चिरोट्यांना छान असा फ्लेवर यावा यासाठी यामध्ये पाव चमचा भरून वेलची घालायची। आपल्याकडे जर केशर असेल तर केशर सुद्धा वापरू शकता। गॅस मी बंदच केलेला आहे, पण तरीही हा पाक 2 ते 3 मिनिटे असं सतत हलवायचा, म्हणजे तो पुढे जात नाही। बऱ्याच वेळी काय होतं, पाक व्यवस्थित बनला की नाही हे कळेपर्यंत पाक पुढे जातो आणि मग तो घट्ट होतो। तर त्यावेळी काय करायचं, त्यामध्ये थोडंसं पाणी घालायचं आणि पुन्हा त्याला उकळी आणायची, म्हणजे अगदी व्यवस्थित पाक तयार होतो। आपण साठा बनवलाय आणि व्यवस्थित 1 तारी पाक सुद्धा बनवलाय। आता सर्वात शेवटची स्टेप म्हणजे मुरत ठेवलेले पीठ आहे त्याच्या आपल्याला लाट्या लाटायच्या आहेत। तर आपण जे पीठ ठेवलंय त्याच्या अशा पद्धतीने मी लाट्या केल्यात। आता शक्य तेवढ्या पातळ याच्या पोळ्या लाटायच्या। सुरुवातीला असंच लाटायचं आणि पुढे जर गरज असेल तर यावर थोडासा मैदा घालायचा आणि आपण नेहमीची चपाती किंवा पोळी लाटतो त्यापेक्षा ही पातळ पोळी लाटायची। आणि ही पोळी लाटताना सुद्धा कुठे जाड कुठे पातळ असं न ठेवता सर्व बाजूने एकसारखी लाटायची, कारण हा मैदा आहे, आपण जेवढा ताणू तेवढा तो ताणला जातो, पण पुन्हा मात्र आकसला जातो। तर ही बघा अशा पद्धतीची अशी पातळ पोळी लाटली आहे। आता
ही एका प्लेटमध्ये ठेवायची आणि यावर झाकण ठेवायचं, म्हणजे ही कोरडी होत नाही. आणि तोपर्यंत आपण उरलेल्या सर्व पोळ्या लाटून घ्यायच्या. तर इथे मी 5 पोळ्या लाटलेल्या आहेत. आता यातील एक पोळी घ्यायची आणि यावर साटा लावायचा. तर साटा लावताना सुद्धा फार जास्त लावायचा नाही, अर्धा चमचा लावायचा आणि सर्व बाजूने पसरायचा. आता यावर दुसरी पोळी ठेवायची आणि त्यावर हलकसं लाटणं फिरवायचं किंवा मग हाताने दाब द्यायचा, म्हणजे दोन्ही पोळ्या एकमेकांना चिकटल्या जातील. तर अशाच पद्धतीने या 5ही पोळ्या एकमेकांवर ठेवून त्यावर मी साटा लावलेला आहे. आता वरच्या पोळीच्या वरच्या बाजूलाही साटा लावायचा आणि नंतर अशा पद्धतीने बंद करायचं. तर याचा रोल बनवताना असा घट्ट बनवायचा आणि अधेमध्ये दाबायचं, म्हणजे यामध्ये हवा शिल्लक राहत नाही. शेवटी बंद करताना यावर असा साटा किंवा मग पाणी लावायचं आणि अगदी व्यवस्थित बंद करायचं. हा रोल असा व्यवस्थित घट्ट बंद केला म्हणजे तळताना तेलामध्ये सुद्धा सुटत नाही. आता आपल्या आवडीप्रमाणे किंवा शक्यतो असे 1 इंचाचे काप करायचे. हे तेलात सोडल्यावर सुद्धा फुलले जातात, त्यामुळे फार मोठे काप करायचे नाही. तर हे बघा, एका बॅचमध्ये हे एवढे काप झालेले आहेत आणि याला बघा आत्ताच छान असे पदर सुटलेले दिसत आहेत. आता याची चिरोटी बनवण्यासाठी बघा, याच्या उलट्या बाजूने फक्त असा बोट फिरवायचं, म्हणजे बघा अशी पसरट चिरोटी तयार होते. आपल्याला जर लाटायचं आहे तर मी बोट ठेवलेल्या बाजूला जर लाटून घेतलं तरीही चालेल. आपण अशा छान चिरोट्या जरी बनवल्या आणि तळताना गडबड केली तर मात्र चिरोट्या बिघडू शकतात. तर त्यासाठी काय करायचं, तेल फार गरम करायचं नाही. हलकसं गरम झालं की गॅस कमी करायचा आणि मग यामध्ये चिरोट्या सोडायच्या. बरं, चिरोट्या सोडल्यानंतर सुद्धा गॅस अजिबात वाढवायचा नाही. कमी गॅसवरच एका बाजूने या चिरोट्या अशा तळू द्यायच्या, म्हणजे यांना आतपर्यंत व्यवस्थित असे पदर सुटतात. झाऱ्याने किंवा चमच्याने वरून असं तेल घालायचं, म्हणजे यांना हलके असे पदर सुटतात. तर हे बघा, चिरोट्या अगदी हलक्या फुलक्या होतात आणि आपोआपच अशा वर येतात. आणि चिरोटे तळण्याची सर्व प्रोसेस ना अगदी कमी गॅसवर करायची, कारण गॅस जर मध्यम किंवा मोठा केला असेल तर लगेचच त्याचा रंग बदलतो, आतमध्ये कच्चे राहतात आणि असे चांगले पदर सुद्धा सुटत नाही. तर साधारण 2 ते 3 मिनिटभर हे असे मी छानपैकी तळून घेतले. आता दुसऱ्या बाजूने पलटायचे आणि दुसऱ्या बाजूनेही तळू द्यायचे. आणि ही एक बॅच तळेपर्यंत दुसरी बॅच आपण लाटून आणि कापून सुद्धा घेऊ शकता. या चिरोट्यांना फार गोल्डन ब्राऊन कलर वगैरे आणायचा नाही. हलकासा असा बदामी रंग आला की समजायचं चिरोटे आतपर्यंत तळले गेलेत. तर हे बघा, सर्व चिरोट्यांना छान असे पदर सुटलेले आहेत आणि हलके फुलके सुद्धा बनलेले आहेत. आता हे गरम गरम चिरोटे थंड पाकामध्ये घालायचे, म्हणजे हे चिरोटे छानपैकी पाक शोषून घेतात. आता ही बॅच मी पाकामध्ये टाकते, तोपर्यंत उरलेले चिरोटे तेलामध्ये सोडायचे. अगोदर असा पाक बनवून ठेवायचा आणि नंतर गरम गरम चिरोटे या पाकामध्ये घालायचे. चिरोटे पाकामध्ये घातल्यानंतर चमच्याने सर्व बाजूने याला असं पाकामध्ये कोट करायचं. आता हे चिरोटे साधारण 5 ते 6 मिनिटे असे पाकामध्येच मुरू द्यायचे. तोपर्यंत ही दुसरी बॅच सुद्धा आपण तळून घ्यायची. बऱ्याच वेळी काय होतं, पाकातले चिरोटे मऊ पडतात. तर तसं होऊ नये यासाठी काय करायचं, साधारण 7 ते 8 मिनिटांपेक्षा जास्त वेळ हे चिरोटे पाकामध्ये ठेवायचे नाही. यांनी असा पाक शोषून घेतला की लगेचच ते एका गाळणीवर काढायचे. अशा छोट्या छोट्या टिप्स जरी फॉलो केल्या तरीही या चिरोट्या अगदी संपेपर्यंत छान अशा खुसखुशीत राहतात. तर हे बघा, ही दुसरी बॅच सुद्धा मी तळून घेतली आणि याला सुद्धा सुंदर असे पदर सुटलेले आहेत. तर पाकातले चिरोटे बनवणं म्हणजे फार काही अवघड नाही, पण अशा या छोट्या छोट्या टिप्स वापरल्या म्हणजे या चिरोटे फार काळ खुसखुशीत राहतात आणि चवीलाही तेवढ्याच छान राहतात. आणि इथे मी पाकातले चिरोटे दाखवले आहेत. आपल्याला जर असा पाक वगैरे बनवायचा नसेल तर अगदी सोपी पद्धत म्हणजे काय करायचं, चिरोटे गरम असतानाच त्यावर पिठी साखर घालायची, म्हणजे गरम गरम चिरोट्यामुळे पिठी साखर सुद्धा वितळली जाते आणि चिरोटे आतपर्यंत गोड लागतात. साधारण 7-8 मिनिटे पाकामध्ये बुडवल्यानंतर गाळणीवर काढून अजून 5-6 मिनिटे झालेले आहेत. तरीही या चिरोट्या बघा छान अशा रसरशीत दिसतात. यांना मस्त पदर सुटलेत आणि आतपर्यंत खुसखुशीत आहे. तर तुम्हाला या चिरोट्या कशा वाटल्या कमेंट करून कळवा. रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि अशाच छान छान रेसिपी पाहण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बाजूचे बेल आयकॉन दाबा. लवकरच भेटू एका नवीन रेसिपी सोबत. तोपर्यंत धन्यवाद.